तर सगळ्या व्हीआयपी लोकांना एक विनंती आहे, तुम्ही सगळे व्हीआयपी लोक महान होता आहेत आणि असणार स्वर्गात पण. फक्त या क्रायसिस मध्ये लोकांचा विचार करा. ज्या हिशेबाने ज्या गतीने जगामध्ये गोष्टी घडत आहेत, कशावरून आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलची क्रायसिस येणार नाही. आपण एक ऍव्हरेज कॅल्क्युलेशन केलं तर एका व्हीआयपीच्या ताफ्यामध्ये कॉन्वॉयमध्ये सरासरी 20 गाड्या असतात. फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि कुठला जर सतरंजी उचलणारा असेल तर त्याकडे बोलेरो वगैरे असतात. या ताफ्यातल्या 20 गाड्यांचा जर ऍव्हरेज काढला आपण आणि एक व्हीआयपीचा दिवसाचा प्रवास आपण जर अज्युम केला 100 किलोमीटरचा, तर असे 10 गुणिले 20 200 लिटर पेट्रोल एका दिवसासाठी. असे पूर्ण भारतात आपण 50 व्हीआयपी जरी धरले, 50 गुणिले 200 10,000 लिटर. आणि असं जर कॅल्क्युलेशन करत गेलो तर एका महिन्यात 3 लाख लिटर पेट्रोल स्लॅश डिझेल यूज होते या व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये. दिल्लीमध्ये सर्वे करण्यात आला. दिल्लीमध्ये ट्रॅफिक जे होतंय व्हीआयपी आल्यामुळे सगळे जे बॅरिगेट लावून थांबवलं जाते, त्यामध्ये एका ट्रॅफिकमध्ये एका दिवसात 46,000 लिटर पेट्रोल वाया जाते लोकांचं. या इराण US वॉर मध्ये व्हीआयपी लोकांनी कृपया बाहेर पडू नका.